संजय गांधी निराधार अनुदान योजनेसंदर्भात आज सकाळीच आपण एक व्हिडिओ बनवून टाकला होता मित्रांनो. ज्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण SAS.maha-it. या पोर्टलवर नेहमीप्रमाणे जेव्हा तुम्हाला सर्वांना पैसे मिळतात, अनुदान मिळते, त्याची जी प्रक्रिया सुरू असते, त्याचं लोकेशन, त्याचं स्टेटस काय असते, त्या संदर्भात त्या पोर्टलवर सर्व आपल्याला शहानिशा करता येते, तपासता येते, चेक करता येते, पाहता येते. परंतु मित्र सकाळी आपण पाहिलेलं होतं की त्यावर अपडेट आलेली होती आणि त्या अपडेटनुसार म्हणजे पॉपअप आलेला होता, नोटिफिकेशन आलेलं होतं आणि त्या संदेशानुसार 28 जानेवारी म्हणजे उद्यापासून, उद्या दुपारी 12 वाजेपासून तर रात्री 7 वाजेपर्यंत लाभ वितरण करण्याची जी कार्यवाही करण्यात येणार असून या कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाही असा एक मेसेज आलेला मित्रांनो. परत अर्ध्या एका तासात पाहावयास गेलं तर तो मेसेज निघालेला होता. तर तो मेसेज निघण्यामागचा अर्थ आपल्याला एक असं घेण्यात आलेलं होतं, आपण घेऊ शकत होतो की व त्यावर 2025 28 जानेवारी 2025 अशी डेट दाखवण्यात आलेली होती आणि कदाचित ती 2025च्या ऐवजी फक्त 2026 करण्याकरिता मेसेज गेला असेल आणि ती दुरुस्तीत पाहावयास मिळेल असं वाटलं होतं. परंतु नाही मित्रांनो, 3 वाजता परत एकदा चेक केलं असता त्यामध्ये असं दाखवण्यात आलेलं आहे की आज म्हणजे 27 जानेवारी 2026 पासूनच दुपारी 3 वाजेपासून तर ते उद्या 28 जानेवारी 26 रात्री 7 वाजेपर्यंत लाभ वितरण करण्याची कार्यवाही करण्यात येणार असून या कालावधीमध्ये पोर्टल सक्रिय राहणार नाहीये. तर मित्रांनो, हा मेसेज होता आणि या मेसेज बद्दल दुपारी परत एक व्हिडिओ बनवून टाकू शकलो असतो, परंतु तो काही आवश्यक नाही वाटला. म्हटलं सकाळी तुम्हाला एक अपडेट दिलेलीच आहे, परंतु आता त्या मेसेजमध्ये महत्त्वाचा विषय म्हणजे असं आहे की बदल झालेला आहे आणि बदल असा झालेला आहे की आजपासूनच ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. पण हरकत नसावी, सकाळच्या मेसेजमध्ये सुद्धा उद्या रात्री 7 वाजेपर्यंत पोर्टल बंद राहणार होतं आणि आता दिलेल्या अपडेटनुसार सुद्धा उद्या रात्रीपर्यंत 7 वाजेपर्यंत पोर्टल बंद राहणार आहे. फक्त विषय एवढाच आहे की जी प्रक्रिया उद्या दुपारी 12 वाजेपर्यंत सुरू होणार होती ती आज दुपारी 3 वाजेपासून सुरू झालेली आहे. मग आता याचा अर्थ 27-28 झाल्याच्या नंतर नेहमीप्रमाणे 2 दिवसाच्या नंतर किंवा त्यांनी दिलेल्या वेळेच्या नंतर वितरणास सुरुवात होत असते मित्रांनो. तो होऊ शकते की उद्या 28लाच म्हणजे जवळपास 28 म्हणजे बुधवारपासूनच रात्रीपासून तुमच्या वितरणाकरिता सुरुवात होऊ शकते. परंतु आपण उद्याचा दिवस सोडून देऊया आणि 29 तारखेपासून शुक्रवारपासून गुरुवारपासून म्हणजे गुरुवारपासून ज्या वितरणाकरिता सुरुवात होऊ शकते असं आपण ग्राह्य धरू शकतो. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आता संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना 2 दिवसामध्ये त्यांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा व्हायला सुरुवात होणार आहे, होऊ शकते मित्रांनो. मग त्यामध्ये दिव्यांग बांधव असतील, विधवा पेन्शन असेल, संजय गांधी निराधार योजना असेल, इंदिरा गांधी वृद्धापकाळ वेतन योजना असेल किंवा इतरही श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना असतील, त्या सर्व योजनांचे पैसे 2 दिवसामध्ये तुमच्या खात्यावर जमा होण्याकरिता सुरुवात होणार आहे मित्रांनो. तर मित्र, ही होती पोर्टलवरील अपडेट आणि दुरुस्ती आणि मेसेज चेंज झाल्या संदर्भातली एक महत्त्वाची अपडेट, जी आपणा सर्वांकरिता नक्कीच उपयोगी ठरेल, दिलासादायक वाटेल, याकरिता मी आपणापर्यंत हा व्हिडिओ परत एक वेळ बनवून शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओवर कोणी नवीन असेल तर त्यांना सुद्धा मी माझी विश्वासार्ह माहिती वेळोवेळी आपणा सर्वांपर्यंत पोहोचवू शकेल, याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनचे बटन दाबा आणि इतर दिव्यांग बांधवांपर्यंत, महिला भगिनींपर्यंत, वृद्ध नागरिकांपर्यंत, सिनियर सिटीजन पर्यंत ही माहिती, ही गोड बातमी, ही अपडेट पोहोचवी, याकरिता या व्हिडिओला सुद्धा सर्वदूर त्यांच्यापर्यंत शेअर करा मित्रांनो. तर मित्र, या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढीच. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये परत तुमच्या आमच्या उपयोगी माहितीसह, एका गोड बातमीसह. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.